वेलकम स्टुडंट टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी हा लेसन आपण स्टडी करतोय आणि या लेसनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी केलं पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी. तर हा जो पॉवर प्लांट आहे याच्यामध्ये युरॅनियम, प्लुटोनियम यासारखे न्यूक्लियस किंवा यासारखे जे ॲटम आहेत यांची एनर्जी यूज केली जाते. सो हा पॉवर प्लांट याच्यामध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर असतो, ज्या रिॲक्टरमध्ये रिॲक्शन्स होतात किंवा न्यूक्लिअर फ्युजन होतं आणि न्यूक्लिअर फ्युजननंतर जी ट्रिमेंडस एनर्जी रिलीज होते त्या एनर्जीवरती इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट केली जाते. तर हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये स्टडी केलेलं आहे. याची स्कीमॅटिक डायग्राम आपण पाहिलेली आहे. त्यानंतर एनर्जी जनरेशनचा फ्लो चार्ट आपण स्टडी केलेला आहे. त्यानंतर या पॉवर प्लांटचा फ्लो चार्ट आपण पाहिलेला आहे. आज फायनली न्यूक्लिअर पॉवर प्लांट यूज करण्याचे काही फायदे आणि काही तोटे आहेत, तर ते आपण स्टडी करणार आहोत. सो नेक्स्ट, फर्स्ट ॲडव्हान्टेजेस. सो ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा. So in nuclear power plant there is no use of any fossil fuel. ओके, कोणत्याही फॉसिल फ्युएलचा यूज जो आहे तो त्या ठिकाणी केलेला नसतो. त्यामुळे बघा, पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी अशा पॉवर प्लांटमध्ये कोणत्याही टाईपचं फॉसिल फ्युएल जे आहे ते यूज केलेलं नसतं. फॉसिल फ्युएल इन द सेन्स याच्यामध्ये कोल असेल किंवा बाकी जे आपण फॉसिल फ्युएल बघतो तर ते कुठलंही फॉसिल फ्युएल यूज केलेलं नसतं. आपण थर्मल पॉवर प्लांटमध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा आपण फॉसिल फ्युएल बर्न करतो तेव्हा त्या बर्निंगमध्ये वेगवेगळे गॅसेस जे आहेत ते एअरमध्ये रिलीज केले जातात, जसं की कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड यासारखे गॅसेस. तर हे जे गॅसेस आहेत या गॅसेसमुळे एन्व्हायरमेंटचं पोल्युशन होतं. मात्र न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये कोणत्याही टाईपचं फॉसिल फ्युएल बर्न केलेलं नसतं, त्यामुळे एअर पोल्युशनचा जो प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी क्रिएट होत नाही. इफ सफिशियंट न्यूक्लिअर फ्युएल इज अवेलेबल okay, this can be good source. ओके, सो याच्यामध्ये जर आपल्याला सफिशियंट अमाऊंटमध्ये न्यूक्लिअर फ्युएल जर अवेलेबल असेल म्हणजे युरॅनियम, प्लुटोनियम सारखा, तर हा एक इलेक्ट्रिसिटी तयार करण्याचा एक चांगला सोर्स ठरू शकतो. सो हे दोन्ही ॲडव्हान्टेजेस लक्षात ठेवा. देअर इज नो यूज ऑफ फॉसिल फ्युएल, हेन्स इट डू नॉट क्रिएट एनी टाईप ऑफ एअर पोल्युशन. अँड सेकंड थिंग, इफ सफिशियंट न्यूक्लिअर फ्युएल इज अवेलेबल दिस कॅन बी अ गुड सोर्स ऑफ न्यूक्लिअर एनर्जी. सो इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करण्यासाठी जर बऱ्यापैकी न्यूक्लिअर फ्युएल जर अवेलेबल असेल तर हा इलेक्ट्रिक एनर्जीचा गुड सोर्स ठरू शकतो. ओके, तर हे मेन दोन जे आहेत याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. सो जसं प्रत्येक गोष्टीमध्ये काही मेरिट्स काही डिमेरिट्स असतात, तसं न्यूक्लिअर एनर्जी बेस्ड पॉवर प्लांट यूज करण्याचे काही तोटेसुद्धा आहेत. मग तोटे काय आहेत तर ते आपण पाहणार आहोत. सो नेक्स्ट, प्रॉब्लेम्स. सो प्रॉब्लेम काय क्रिएट होतात बघा. प्रोडक्ट ऑफ न्यूक्लिअर फिशन is also radioactive and emit harmful radiation. ओके, सो याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट तयार होतात न्यूक्लिअर फिशनमुळे
न्यूक्लिअर फिशन तुम्हाला माहिती आहे, जेव्हा युरॅनियम जो आहे युरॅनियम 235 जेव्हा हा न्यूट्रॉन ॲब्झॉर्ब करतो तेव्हा युरॅनियम 235चं कन्व्हर्जन युरॅनियम 236 मध्ये होतं आणि हा अनस्टेबल असल्यामुळे क्रिप्टॉन, बेरियम यासारखे एलिमेंट याच्या फिशनमध्ये तयार होतात. तर हे जे तयार झालेले इलेमेंट आहेत किंवा हे जे प्रोडक्ट आहेत न्यूक्लिअर फिशनचे, तर हे प्रोडक्टसुद्धा रॅडिओ ॲक्टिव्ह असतात. म्हणजे हे प्रोडक्टसुद्धा काही रॅडिएशन्स एमिट करतात आणि ते जे रॅडिएशन आहेत ते हार्मफुल असतात. तर बघा, युरॅनियम तुम्ही यूज केला, मात्र युरॅनियम यूज करताना त्याचं न्यूक्लिअर फिशन झाल्यानंतर हे प्रोडक्ट तयार झालेत क्रिप्टॉन आणि बेरियम. तर हे आहे न्यूक्लिअर वेस्ट आहे, त्याचा आता काही यूज नाही आहे. मग हे जे वेस्ट आहे ते वेस्ट डिस्पोज कसं करायचं, कसं टाकून द्यायचं, कारण एन्व्हायरमेंटमध्ये कुठेही जरी टाकलं तरी याच्यामधून हार्मफुल रॅडिएशन जे आहेत ते एमिट होणार आहेत आणि हे हार्मफुल रॅडिएशन आपलं बरंच मोठं नुकसान करू शकतात. सो बघा, सो प्रॉब्लेम there is problem of disposal of nuclear waste. न्यूक्लिअर वेस्ट डिस्पोज कसं करायचं किंवा फेकून कसं द्यायचं याचा प्रॉब्लेम जो आहे तो या ठिकाणी क्रिएट होतं. त्यानंतर नेक्स्ट बघा, ॲन ॲक्सिडेंट in nuclear power plant can be very fatal. सपोज न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये जर काही ॲक्सिडेंट झाला तर त्या ॲक्सिडेंटमध्ये हार्मफुल रॅडिएशन जे आहेत ते एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज होऊ शकतात आणि हे जे रॅडिएशन आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं खूप मोठं नुकसान करू शकतात. कारण हे जे रॅडिएशन आहेत डायरेक्ट त्यांचा इफेक्ट DNA वरती दाखवतात आणि जर DNA आपला डॅमेज झाला किंवा खराब झाला तर येणाऱ्या कितीतरी जनरेशन जे आहेत ते त्याच्यामध्ये सफर होतात. सो दीज आर दी प्रॉब्लेम्स. सो पुन्हा एकदा बघा, फर्स्ट प्रॉब्लेम सांगितला, प्रोडक्ट ऑफ न्यूक्लिअर फिशन इज अल्सो रॅडिओ अँड एमिट हार्मफुल रॅडिएशन. न्यूक्लिअर फिशनचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट रॅडिओ असतो आणि तो हार्मफुल रॅडिएशन्स एमिट करतो की त्या रॅडिएशनमुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्याच्यामध्ये हार्म जो आहे तो क्रिएट होतो. नेक्स्ट, देर इज प्रॉब्लेम ऑफ डिस्पोजल ऑफ न्यूक्लिअर वेस्ट. न्यूक्लिअर वेस्ट डिस्पोज करण्याबद्दल प्रॉब्लेम क्रिएट होतो. म्हणजे याच्यामध्ये जे काही वेस्ट तयार होते ते रॅडिओ आहे किंवा रॅडिएशन्स एमिट करते, त्यामुळे ते जे वेस्ट आहे ते कुठेही तुम्ही डिस्पोज केलं, म्हणजे जमिनीवरती फेकून दिलं किंवा पाण्यामध्ये फेकून दिलं तरीसुद्धा त्याच्यामधून रॅडिएशन जे आहेत ते एमिट होणार आहेत आणि तिथल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होणार आहे. आणि सेकंड, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, बाय चान्स जर न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये काही ॲक्सिडेंट झाला तर हा ॲक्सिडेंट जो आहे तो खूप फॅटल ठरू शकतो. त्याच्यामधून रिलीज होणारे जे हार्मफुल रॅडिएशन आहेत, ओके, तर त्याच्यामुळे बऱ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं नुकसान होऊ शकतं. रिझल्ट इन रिलीज ऑफ हार्मफुल रॅडिएशन. जर याच्यामध्ये काही न्यूक्लिअर ॲक्सिडेंट झाला तर त्या ॲक्सिडेंटमध्ये त्या पॉवर प्लांटमधून हार्मफुल रॅडिएशन जे आहेत ते बाहेर एमिट केले जातात आणि हे जे हार्मफुल रॅडिएशन आहेत याचा लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो. सो हे दोन प्रॉब्लेम सांगितलेत आणि हे ॲडव्हान्टेजेस सांगितलेत. ॲडव्हान्टेजेसमध्ये सांगितलं की फॉसिल फ्युएल यूज केलं जात नाही, त्यामुळे एअर पोल्युशनसारखा प्रॉब्लेम नाही किंवा फॉसिल फ्युएल लवकर संपतील त्याच्यासाठी, तर तसाही काही प्रश्न नाही. आणि सेकंड थिंग, जर सफिशियंट अमाऊंटमध्ये जर न्यूक्लिअर एनर्जी अवेलेबल असेल तर इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करण्यासाठी हा एक चांगला सोर्स ठरू शकतो. मात्र प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सांगितलं की याचं जे वेस्ट आहे ते वेस्टसुद्धा रॅडिएशन एमिट करतं, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला हार्मफुल असतात. त्यामुळे हे जे वेस्ट आहे ते वेस्ट डिस्पोज कसं करायचं हा प्रॉब्लेम क्रिएट होतो. आणि सेकंड थिंग, बाय चान्स जर पॉवर प्लांटमध्ये काही ॲक्सिडेंट झाला तर हा ॲक्सिडेंट फॅटल ठरू शकतो, पिढ्यानपिढ्या त्याच्यामध्ये डॅमेज होऊ शकतात, कारण या ॲक्सिडेंटमध्ये हार्मफुल रॅडिएशन्स एमिट होतात
आणि हे जे रेडिएशन आहे ते डायरेक्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती त्यांचा ॲडव्हर्स इफेक्ट दाखवतात. सो दिस इज अबाउट पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी. सो सगळ्यांना समजला का बघा, आपले 2 पॉवर प्लांट कंप्लीट झालेले आहेत. पॉवर प्लांट बेस्ड ऑन थर्मल एनर्जी, ज्या ठिकाणी कोल हा एनर्जीचा सोर्स यूज केला जातो, आणि सेकंड आपण बघितला पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी. यानंतरचा नेक्स्ट जो पॉवर प्लांट आहे, पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस, तर तो जो पॉवर प्लांट आहे तो आपण नेक्स्ट स्टडी करतोय. सो बघा, so next power plant is power generation plant based on energy of natural gas. नॅचरल गॅसची एनर्जी यूज करून इलेक्ट्रिसिटी या ठिकाणी जनरेट केली जाते. तर या पॉवर प्लांटचं जे स्कीमॅटिक डायग्रॅम आहे हे मी बोर्डवरती ड्रॉ केलेलं आहे. तर हे स्कीमॅटिक डायग्रॅम आणि या पॉवर प्लांटचा फ्लो चार्ट जो आहे तो आपण स्टडी करणार आहोत. सो याच्यामध्ये काय केलं जातं बघा, देअर इज कॉम्प्रेसर, देअर इज कॉम्प्रेसर for pressurized air, या पॉवर प्लांटमध्ये कॉम्प्रेसरच्या मदतीनं प्रेशराइज्ड एअर जी आहे ती एअर या कंबशन चेंबरमध्ये रिलीज केली जाते. फॉर एक्झाम्पल हा कॉम्प्रेसर आहे आणि या कॉम्प्रेसरच्या मदतीनं प्रेशराईज केलेली जी एअर आहे ती कंबशन चेंबरमध्ये रिलीज केली जाईल. याशिवाय या ठिकाणी जो फ्युएल यूज केला जातो तो नॅचरल गॅस हा फ्युएल यूज केला जातो. सो सपोज दिस इज कंबशन चेंबर, आणि या कंबशन चेंबरमध्ये जे फ्युएल रिलीज केलेलं आहे ते फ्युएल आहे नॅचरल गॅस. हा जो फ्लो चार्ट आहे तो या स्कीमॅटिक डायग्रॅमलाच फ्लो चार्टमध्ये कन्वर्ट केलेला आहे. सो फॉर एक्झाम्पल या ठिकाणी कंबशन चेंबर आहे, या कंबशन चेंबरमध्ये फ्युएल कोणता आहे, नॅचरल गॅस हे या ठिकाणी फ्युएल आहे, आणि कॉम्प्रेसर जो आहे याच्यामधून प्रेशराइज्ड एअर जी आहे ती कंबशन चेंबरमध्ये रिलीज केली जाते. सो कंबशन चेंबरमध्ये 2 गोष्टी आल्या, एक नॅचरल गॅस आला आणि सेकंड थिंग कॉम्प्रेस केलेली किंवा प्रेशराइज केलेली एअर जी आहे ती एअर, ह्या 2 गोष्टी आल्या. आता फ्युएल आहे नॅचरल गॅस, कंबशन चेंबरमध्ये तो नॅचरल गॅस इन प्रेझेन्स ऑफ एअर, इथून जी एअर रिलीज केलेली आहे त्या एअरच्या प्रेझेन्समध्ये तो नॅचरल गॅस बर्न केला जातो, आणि जेव्हा नॅचरल गॅस त्या ठिकाणी बर्न होतो तेव्हा प्रेशराइज्ड एअर जी आहे ती रिलीज होते, किंवा हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर असणारी एअर जी आहे ती इथून रिलीज केली जाईल. सो पुन्हा एकदा रिपीट करते, फ्युएल कोणता आहे, नॅचरल गॅस हे फ्युएल आहे, ते कंबशन चेंबरमध्ये आलं. दुसरी गोष्ट कॉम्प्रेसरमधून काय आली आहे, प्रेशराइज्ड एअर. सो 2 गोष्टी आल्या, प्रेशराइज्ड एअर आलं आणि नॅचरल गॅस हे फ्युएल आलेलं आहे. त्यानंतर या कंबशन चेंबरमध्ये नॅचरल गॅस बर्न केला जातो, आणि जेव्हा नॅचरल गॅस बर्न होतो इन प्रेझेन्स ऑफ एअर, ह्या बर्निंगमध्ये जी एअर तयार होते, जो गॅस तयार होतो तो हाय टेम्परेचर आणि प्रेशर असणारा गॅस तयार होतो. सो हा हाय टेम्परेचर आणि प्रेशरचा जो गॅस आहे तो नेक्स्ट गॅस टर्बाईनवरती रिलीज केला जातो. आपण आत्तापर्यंत जे 2 पॉवर प्लांट पाहिले त्याच्यामध्ये स्टीम टर्बाईन होतं, म्हणजे थर्मल पॉवर प्लांट तिथं वॉटरची स्टीम तयार केली आणि ती स्टीम टर्बाईनवरती सेंड केली, आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये सुद्धा न्यूक्लिअर एनर्जी यूज करून स्टीम तयार केली पाण्याची आणि ती स्टीम टर्बाईनवरती सेंड केली. मात्र या ठिकाणी गॅस रिलीज केला जातो आहे ज्याचं टेम्परेचर आणि प्रेशर हाय आहे. सो हाय टेम्परेचर आणि प्रेशरचा गॅस टर्बाईनवरती येईल, टर्बाईन रोटेट होतील. या टर्बाईनला नेक्स्ट जे कनेक्ट केलेलं आहे ते जनरेटर आहे, जनरेटरमध्ये मॅग्नेट किंवा कॉईल रोटेट होईल आणि इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होईल. या गॅस टर्बाईनमधले जे हॉट गॅसेस आहेत ते नंतर बाहेर एमिट केले जातील. जेव्हा आपण स्टीम टर्बाईन पाहिलं होतं तिथली स्टीम कंडेन्स करून रिटर्न पुन्हा बॉयलरकडे पाठवली जात होती, मात्र या ठिकाणी स्टीम नाही आहे, गॅसेस आहेत. सो फ्लो चार्ट पहिल्यांदा स्कीमॅटिक समजलं का बघा, फ्युएल कोणतं यूज केलेलं आहे, नॅचरल गॅस. नॅचरल गॅस कुठे येणार आहे, कंबशन चेंबरमध्ये.
कॉम्प्रेसरमधून प्रेशराइज्ड एअर जी असते आपली नॉर्मल, ती एअर इथं रिलीज केली जाते. तर एअरच्या प्रेझेन्समध्ये इकडून आलेलं फ्युएल, नॅचरल गॅस, ते फ्युएल बर्न होतं आणि जेव्हा फ्युएल बर्न होतं तेव्हा हाय टेम्परेचर आणि प्रेशर असणारा जो गॅस आहे तो तयार होतो. हा गॅस या कंबशन चेंबरमधून गॅस टर्बाईनवरती रिलीज केला जातो. त्या गॅसमुळे टर्बाईन रोटेट होतात. टर्बाईन रोटेट झाले, जनरेटर रोटेट होईल आणि याच्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट केली जाईल आणि ते हॉट गॅसेस जे आहेत ते नंतर बाहेर एमिट केले जातात. सो फ्लो चार्ट बघा, कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज्ड एअर आहे, नॅचरल गॅस आहे. ह्या दोन्ही गोष्टी कुठे आल्या? कंबशन चेंबरमध्ये. हे बर्न झालं, हाय टेम्परेचर आणि प्रेशरचा गॅस तयार होईल. हा गॅस आपण कशावरती सेंड करणार आहोत? गॅस टर्बाईनवरती. गॅस टर्बाईन जे आहे ते या ठिकाणी रोटेट होतील. गॅस टर्बाईन रोटेट झाला तर नेक्स्ट हा टर्बाईन कशाला कनेक्ट केलेला आहे? जनरेटरला. जनरेटर रोटेट होईल आणि या ठिकाणी इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे ती तयार होईल. सो जे स्कीमॅटिक या ठिकाणी दाखवलेले आहे त्याचाच हा फ्लो चार्ट मी तुम्हाला सांगितला. फ्लो चार्टमध्ये सांगितलं देअर इज कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज्ड एअर, फ्युएल नॅचरल गॅस इज यूज, बोथ थिंग गोज इन कंबशन चेंबर. इन कंबशन चेंबर नॅचरल गॅस बर्न्स इन प्रेझेन्स ऑफ प्रेशराइज्ड एअर. प्रेशराइज्ड एअरच्या प्रेझेन्समध्ये नॅचरल गॅस जो आहे तो बर्न होतो. नंतर हे गॅसेस जे आहेत ते गॅस टर्बाईनवरती हॉट आणि हाय टेम्परेचर आणि प्रेशर असणारे गॅसेस गॅस टर्बाईनवरती जातात. टर्बाईन रोटेट होतं, ते रोटेट झालं तर जनरेटरमधली कॉईल रोटेट होईल आणि इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होईल. सो यावेळी जे पॉवर प्लांट नॅचरल गॅसवरती बेस्ड आहेत त्यांच्यामध्ये नॅचरल गॅस हे फ्युएल यूज करून टर्बाईन रोटेट केले जातात आणि एनर्जी जनरेट केली जाते. सो तुम्ही आधी जे 2 पॉवर प्लांट पाहिलात त्याच्यामध्ये स्टीम टर्बाईन यूज केलेले आणि या ठिकाणी गॅस टर्बाईन जो आहे तो यूज केला जातो. ओके, त्यानंतर एनर्जी कन्व्हर्जनचा फ्लो चार्ट आणि याचे प्रॉब्लेम्स आणि फायदे जे काय असतील तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांटचे ड्रॉबॅक पाहिले किंवा प्रॉब्लेम्स पाहिले आणि काही ॲडव्हान्टेजसुद्धा स्टडी केले आणि पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस याची स्कीमॅटिक डायग्रॅम आणि फ्लो चार्ट जो आहे तो स्टडी केलेला आहे. हे दोन्ही पॉईंट नीट लक्षात ठेवा. क्वेश्चन विचारला तर या फ्लो चार्टवरती किंवा या डायग्रॅमवरती असतो किंवा एनर्जी कशी जनरेट होते हे जर एक्सप्लेन करायचं झालं तर मी ज्या पद्धतीनं आत्ता सांगितलं की फ्युएल नॅचरल गॅस इज यूज्ड, दिस नॅचरल गॅस गोज इन कंबशन चेंबर फ्रॉम compressor, compressed or pressurized air comes in combustion chamber. In presence of air, natural gas burns and gases of high temperature and high pressure are produced. Those gases goes on gas turbine and turbine get rotate. This turbine is connected to the generator. Generator rotate and electric energy is generated. So यावेळी हे आणि जर फ्लो चार्टवरती जर क्वेश्चन विचारला तर फिल इन द ब्लँकसाठी हा फ्लो चार्ट असतो. सो त्यावेळी हा व्यवस्थित लक्षात ठेवा. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये याचं एनर्जीचा फ्लो चार्ट आणि ॲडव्हान्टेजेस आपण स्टडी करणार आहोत. सो थँक्यू.